एक बहुत ही अहम मसला है कि एसआईआर की प्रक्रिया पूरे देश में शुरू है। 2002 की यादी में जिसका नाम है, किसके नाम गलत है, उसको लेकर जो है तो बीएलओ घर घर जा रहे हैं, एसआईआर की नाम की दुरुस्ती कर रहे हैं। और ये एसआईआर जो ऐसा है, दादी को भी पोते को भी सबको इसकी फिक्र है। लेकिन अगर कोई जागरूकता कर रहा है तो ये भी अच्छी बात है कि भी एसआईआर करना चाहिए। लेकिन विष्णु बंगाड़े की तरफ से जो व्हाट्सएप ग्रुप के ऊपर जो मैसेज वायरल हुआ, उसमें ये बताया जा रहा है कि मुसलमान जाग रहे, हिंदू सो रहे, तो कि हिंदू खतरे में तो नहीं है। अभी यहाँ पर हम सब हिंदू मुस्लिम साथ में आए। एसआईआर को लेकर हिंदू मुस्लिम करने की एक नापाक साजिश है। विष्णु बंगाड़े का बयान बिल्कुल भी गलत है। एसआईआर हिंदू मुसलमान के लिए नहीं है। इस देश में हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब रहते हैं और सबके लिए ये एसआईआर है। सब जिसके डॉक्यूमेंट सही हो गए वो देश के, वो उसको जो तो गवर्नमेंट फैसला करेगी क्या करना है आगे नहीं करना है। लेकिन अभी एसआईआर शुरू है और फिर ये बयान देना कि मस्जिद से मदरसे से उनको जागरूकता का बयान दिए जा रहे हैं, हिंदू सो रहे हैं, ये कहीं ना कहीं हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुंचाने का बयान है और मुसलमानों को तकलीफ देने वाला है। ऐसे बयान से नफरत पैदा होती है, तेड़ निर्माण पैदा होता है। हम ये मांग लेकर यहाँ पर आए कि विष्णु बंगाड़े को जाहिर माफी मांगना चाहिए ताकि जो उन्होंने किया उसके ताल्लुक से शांत हो जाए। आपका नाम क्या है? हाफिज अब्दुल रहीम पटेल। आम्ही आज विविध संघटनेकडनं आणि सगळ्या धर्मांकडनं एकत्र आलेलो आहोत। कसे देश वेगळ्या मुद्द्यांवर लढत असताना आणि सरकार युनिफॉर्मिटीच्या बिल्सवर एकत्र येत असताना, एसआयआर नोंदणी होत असताना लोकप्रतिनिधींनी एखाद्या धर्माला घेऊन अशा पोस्ट टाकणं, जसे आज प्रभाग क्रमांक 4 आणि माझी 5 आणि माझी महापौर विष्णू बंगाळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे की हिंदू जागे व्हा। मुस्लिम धर्मांनी त्यांच्या मदरस्यांहून मस्जिदींहून बांग देऊन एसआयआर ची नोंदणी करता आहात, तुम्ही कधी जागे व्हाल? ह्या थोड्याशा चुकीचे मुद्दे होत आहेत। मुस्लिम धर्माच्यांनी पुढाकार घेऊन जर बांग दिलेली आहे तर आपण ही पुढाकार घेऊन आपण जागरूकता फैलवू शकतो। आणि बांग काही फक्त मुस्लिम लोकांना ऐकू येत नाही, हिंदू लोकांना सुद्धा ऐकू येते। आपण काही कानात गोळे घातलेले नसतात त्यावेळेस। ही गोष्ट फक्त तेढ निर्माण करणे एवढी आहे। ज्यावेळेस वोट मागायला आलेले होते त्यावेळेस त्यांच्या प्रभागामध्ये 30 ते 35% मुस्लिम आहे। त्यांनी काही वेगळं घेऊन बोललेले नव्हते की तुम्ही आम्हाला वोट या मुद्द्यावर द्या म्हणून। त्यामुळे हा मुद्दा अत्यंत चुकीच्या वेळेस आणि अतिशय चुकीचा आहे असं आम्हाला वाटतं। एसआयआर हे देशाला एकत्र करण्यासाठी आहे, याचा वापर अजिबात कोणीही आणि कुठल्याही प्रकारे फूट पाडण्यासाठी घेऊ नये। आणि हा मुद्दा विष्णू बंगाळेंचा आहे का गटाचा, म्हणजे शिंदे गटांनी त्यांच्या हिशोबाने घेतलेला आहे, हे विष्णू बंगाळेंनी स्पष्ट करावे। हा आम्ही कलेक्टरला दिलेला आहे, हेच निवेदन आम्ही एसपींना पण देणार आहोत। हे कुठल्याही धर्माकडनं किंवा एका संघटनेकडनं नसून सर्व धर्मीय आणि सर्व संघटनांकडनं आहे। विष्णू बंगाळे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि ह्या प्रकारचे कुठलेही तेढ निर्माण करणारे पोस्ट परत येऊ नये। नाव तुमचं? पराग घनश्याम कोचुरे।